मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गणपती बाप्पा. आम्ही चाललोय आता फिरायला. मामा की तुम्ही येता का फिरायला? आपल्या गाडीत जागा नाही ना पण बाळा. कुठे चाललायस तू? समुद्र. काय करशील? स्विमिंग पूल मध्ये, बीच मध्ये. काय खेळशील? सँड खेळशील? वाव. आज चाललंय. सकाळी 8 वाजता पण भरपूर ट्रॅफिक आहे. खूप ट्रॅफिक आहे. अरे ते राहिलं. नमस्कार. बहुतेक विसरलो तर ड्राईव्ह करताना मी. आता तिकडे पोचल्यावर दाखव दुपारी कुठे जातोय ते कळेलच. नाही, मधले पण शॉर्ट्स दाखव. ओके. मधला सिनिक रोड. हा व्ह्यू बघा, काय जबरदस्त व्ह्यू आहे ना. आणि मग जबरदस्त त्याच्यानंतर खाणं पण बघा. आम्ही एक एक करून इतके आयटम ऑर्डर केले. पण म्हणजे जेवढा सुंदर तो व्ह्यू आहे तेवढंच सुंदर तिथलं खाणं पण होतं. पण काका खूप कन्फ्युज झाले होते. एवढं जर ऑर्डर केलं तर कोणी किती वडापाव? 2. किती वडापाव? 2. वडापाव सगळ्यात पहिले ऑर्डर केलं, त्यानंतर सगळे येऊन गेले आणि शेवटी वडापाव. हां. आणि ते तुझं फेवरेट चहा. हो. काकांनी चहा ओतून ठेवला आणि देईच ना. शेवटी मी आत गेली त्यांच्या किचन मध्ये आणि तिथून चहा घेऊन आली. त्याच्यामुळे थोडा गरम चहा पण मिळाला. छान गरम होता का तो? थोडासा किंचित काय ना. आणि परत सुंदर व्ह्यू बघणं सुरू. प्रवास सुरू. सुंदर व्ह्यू. सिनिक. इथे आपलं डिस्कशन आठवतं तुला? मी म्हणत होते हे की पावसाचे ढग आहेत आणि तू म्हणत होतं की हे फॉग आहे. या आणि शेवटी मी जिंकलो ॲज युजल. नो गाईज, तुम्हाला पण माहिती आहे. एक सेकंड तुम्हाला पण कुठेच पाऊस लागलेला नाही. नाही, तुम्हाला पण माहिती आहे की हे काय आहे. हे जे ढग दिसतात आहे हे पावसाचे ढग आहे. पावसाचे व्हाईट नसतात, ब्लॅक असतात. आपण पहाडावर नव्हतो चाललो. किती क्लिअर स्काय आहे. कसं पाऊस. सगळेच व्ह्यू इतका सुंदर होता ना की सगळे छान असं व्हिडिओ घेत होते. व्हिडिओ काढत चालले. कोणाच्या तरी व्हिडिओत आपण येऊ, आपल्या व्हिडिओत तरी कोणी येईल. कोलॅबरेशनच. रिपब्लिक येतं का 10 मिनिट काढत. This is one of the, I think, beautiful घाट्स in Maharashtra. आणि आज वेदर पण एकदम जबरदस्त आहे. बोल ना काहीतरी तू पण. बोलतोय ना. आवडला नाही याला. काय तुला काय आवडलं? वेदर ऍक्च्युली छान आहे. आमच्या कॅमेरामॅनने बघा, तुमची तर सोय केली तर छान व्ह्यू बघायची, पण माझी पण केली. कारण चालवताना काही इतकं नाही बघू शकत. सो आता मस्त वाटतं मला असं बघताना. पूर्ण तू समोर नाही बघत तर कुठे बघतो? म्हणजे असं रोड किती सुंदर आहे हे थोडी बघतो मी. नेक्स्ट टाइम मी यायचंय की नाही यायचंय तुझ्यासोबत. वाव, लुक ॲट दिस ब्युटिफुल फूल. म्हणजे हे वाला फूल फ्लावर. आणि आता आम्ही मस्त सगळीकडे ब्रेक घेतलेला आहे. चहा ब्रेक. चहा. ओनली चहा. आणि चिप्स नाही मिळणार. नाही अजून घाटात जायचं. सो इथे यांचा चहा पिणं सुरू होता आणि इथे आम्ही दोघं मायलेकांनी फोटोशूट केलं. आणि मला चहा पिता पिताही फोटो काढावे लागतात. चाय पिलो गाईस. थंड हवेचा चहा वगैरे. जर्मनीतली परभणी असा याचा डायलॉग. ड्राईव्ह करताना एक वेळ एखादा व्ह्यू मिस होऊ शकतो, पण फ्रेश फ्रुट्स माझ्या नजरेतून कधीच मिस नाही होऊ शकत. खायच्या गोष्टी म्हणतोस का फ्रूट बनण्यापेक्षा? चालेल, पण रस्त्यावर जनरली फ्रुट्स छान मिळतात ना जर्नीत. आणि कोकणात जाऊन ताजं फणस. कोणतं फणस आहे हे? काप. सॉरी, कापा. सगळंच कापत आहे का?
सो फायनली आम्ही पोचलो आहे आमच्या डेस्टिनेशनवर. ब्युटिफुल नेचरच्या सानिध्यात रिसॉर्टवर या जे की सिच्युएटेड आहे दिव्यागारला. दिव्यागर. सो दिस टाइम वी आर इन दिव्यागर. बरोबर. इतकं एक्साइट. नाही लेट्स रॉक म्हणायचं होतं, थोडंसं फंबल झालं माझं. फंबल. आणि बघत एकदा म्हणजे हा आमचं जे कॉटेजेस होते तिथे जाण्याचा हा जो रोड आहे मधला इतका सुंदर आहे. सिरियसली म्हणजे खूप चालावं लागतं पण अतिशय असं निसर्गरम्य वातावरण. 10,000 स्टेप्स कम्प्लीट होऊन जातात. 4-5 वेळा बाहेर आज जा. पण खूपच सुंदर होतं. नारळ, सुपारी, फणस, आंबा सगळे झाड तिथे मोठे मोठे. आपल्या मागेच आणि तिथे केळीची बाग सुद्धा होती. खूप जबरदस्त मस्त होता. असं तिथे मी जर मंकी असतो तर मी जाऊन खाल्ले पण असते त्याच्यावर. असतो तर काय, तू आहेस मंकी. मी तुला मंकू नाही म्हणत का. तो अयांश असतो छोटा मंकू मध्ये. तिथे छान लहान मुलांना खेळायसाठी पण आहे. हा छोटंसं म्हणजे असं एकदम असं घरगुती पण वाटत होतं आणि ऑब्व्हियसली रिसॉर्ट तर होतंच म्हणजे. So now it's time to have lunch. Delicious. For me, Kokonat best 3 things are beach, of course, fish and modak. So now We started with fish. आणि लवकरच मला असं क्रेविंग होते की मोदक कधी खाणार, कारण यांच्याकडे हे होता पण नाही. खूप छान होतं ऍक्च्युली. कोळंबी जबरदस्त. आणि मोदक मिळालेले आहे. एक्साइटमेंट बघा, अरे चेहरा तर बघा. ऍक्च्युली बीच वर मोदक मिळाले होते. दॅट वॉज ऑसम. बीच एकदम वेदर तर बघ म्हणजे वेदर व्ह्यू जबरदस्त होता. हे आम्ही ऍक्च्युली गेल्याच ऍक्च्युली जेवण केल्यानंतर इव्हनिंग व्ह्यू आहे. हा इव्हनिंगला सनसेट ज्याला म्हणतो. अभी एक बाइक राइड तो बनती है बीच पे. अरे अमोद भाई आगे भी कुछ बोल सकता है क्या? आणि आफ्टर दॅट राईड आता फॅमिली फोटो सेशन. जबरदस्त राईड. फॅमिली फोटो सेशन सुरू झालं आमचं इथे. आणि मस्त अशा लाटा येतात बघा. अरे 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 अरे. आणि अयांशला भलतंच आवडतं पण बीच. हा त्याला खूप आवडतं. म्हणजे बेसिकली आपण दोघं वी आर माउंटेन पीपल बट अयांश इज बीच लवर. ॲज अ बीच लवर. कारण तिथे मस्ती करता येते. आणि तू बघ त्याला खेळू सुद्धा देत नाही. आता बघ, अरे तर लाट आली की त्याचे खराब आहेत. तो माझ्या चांगल्या कपड्यांना लावतो मग. अरे चल काय तुला काय फोटो काढायला लागतं. आणि इथे बघ आता कॅमेरामॅन एक्सचेंज. पण पोज देणारा व्यक्ती सेम आहे. हा कुठे द सेलिब्रिटी मॅन यो हनी सिंगर. हनी सिंग काय याच्यात काहीतरीच असं. आणि थोडा आम्ही इथे रील शूट करायचंही ट्राय करत होतो. अथक प्रयत्न केले मी पण नाही म्हणजे नाहीच जमलं. आणि आयुष बघा काय मस्त माती खेळतोय. आणि मातीत खेळू द्यायला पाहिजे मुलांना मस्तपैकी. अशा तऱ्हेने आम्ही आमचा इथे दिवस एंड करतोय. मस्त. कारण घरी जाऊन याची स्टे ट्यून फॉर नेक्स्ट डे.